यवतमाळच्या माजी खासदार भावना गवळींनी पंतप्रधान मोदींना राखी बांधली। 2 दिवसांपूर्वी भावना गवळी दिल्लीत असताना रक्षाबंधन केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींना शाळकरी विद्यार्थ्यांसोबत रक्षाबंधनाचा आनंद साजरा केला। यावेळी मोदींचा विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद। ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरेंना राखी बांधली। काल मातोश्रीवर जात त्यांनी उद्धव ठाकरेंच्या मनगटावर राखी बांधली। खासदार सुप्रिया सुळेंनी खासदार भास्कर भगरेंना राखी बांधली। सुप्रिया सुळे 2 दिवस उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना राखी बांधली। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंना त्यांच्या बहिणींनी राखी बांधली। दानवेंच्या संभाजीनगरच्या निवासस्थानी रक्षाबंधन साजरं। पुढच्या भाऊबीजेला लाडका भाऊ उद्धव ठाकरे असतील। बहिणींची सुरक्षितता महत्त्वाची आहे आणि ती उद्धव ठाकरे करतील, अंबादास दानवेंचं वक्तव्य। बाळासाहेब थोरातांना बहीण दुर्गा तांबे यांनी राखी बांधली। संगमनेरमध्ये बाळासाहेबांनी रक्षाबंधनाचा सण साजरा केला। भाजप आमदार गोपीचंद पडळकरांकडूनही रक्षाबंधन साजरं। सांगलीच्या विट्यामध्ये पडळकरांना बहिणींनी राख्या बांधल्या। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी पोलिसांना राख्या बांधल्या। पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशनच्या पोलिसांना राख्या बांधत रक्षाबंधन केलं। जळगावमध्ये शेकडो महिलांनी मंत्री गिरीश महाजन यांना राख्या बांधल्या। यावेळी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात महाजन यांनी महिलांशी संवाद साधला। रायगडच्या महाडमध्ये आमदार भरत गोगावलेंचं अनोखं रक्षाबंधन। हजारो आदिवासी आणि मुस्लिम महिलांनी राख्या बांधल्या। गोगावलेंच्या निवासस्थानी महिलांची गर्दी। कोलकाता हत्या प्रकरणी अकोल्यामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी अमोल मिटकरींची भेट घेतली। भेटीनंतर विद्यार्थिनींनी आमदार अमोल मिटकरींना राखी बांधली। कोल्हापुरामध्ये मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींचं अनोखं रक्षाबंधन। मुख्यमंत्र्यांच्या कटआउटला राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला। बीड जिल्ह्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसाठी 2 लाख राख्या। जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांच्या माध्यमातून या राख्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार। अमृता फडणवीसांनी सामाजिक कार्य करणाऱ्या भावांना राखी बांधली। नागपूरमध्ये रक्षाबंधनाचा सण साजरा केला। पालघर पोलीस दलाचा अनोखा उपक्रम। विना हेल्मेट दुचाकीस्वारांना हेल्मेट देऊन रक्षाबंधन साजरं केलं। जळगावमध्ये सोन्या चांदीच्या राख्या घेण्यासाठी महिलांची गर्दी। मध्यंतरी सोन्याच्या दरात काहीशी घट झाल्यानंतर सोन्याच्या राख्या घेण्यासाठी गर्दी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।